आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठू आमासी पावला, अंतकाळी विठू आमासी पावला, पुढे सहित झाला गुप्त तुका, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनिंद्रे, समागष्ट तिष्ठन्त महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा गुरु प्रथम, पांडुरंगा करू प्रथम मन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा, मती मंद ते ज्ञान दाता दिनासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करायला, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, महान भगवन भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय, देवमान्य संत, जगमान्य संत आणि संत मान्य संत असणारे जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी सदेह वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरून पुन्हा खाली आले असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय, तुम्हा हिंदू धर्माचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा अवघ्या 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय समस्त वारकरी बांधवांना काय करतात, या अभंगामध्ये विनंती करतात. विठ्ठल आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय
हे समस्त वारकरी बांधव त्या दिवशी तिथं उपस्थित होते देहूमध्ये. त्या सर्व वारकरी बांधवांना जगद्गुरु तुकोबराय विनंती करतात. पण आजच्या या ठिकाणी आता इथे जमलेले जे वारकरी मंडळी आहेत त्यांना मी विनंती करतो. काय विनंती करतो तर आपण आपल्या जीवनामधला असा वेळ खर्च करून आपण इथं आलेलो आहोत. सर्व काम बाजूला टाकून आपण इथं आलेलो आहोत. पैसे खर्च करून अनेक अडचणी आपण दूर सारून त्या अडचणीतनं बाहेर पडून आपण इथं आलेलो आहोत. कशा करता? हा बोलत चला, आपल्याला लय वेळ करायचं नाही, आधीच वेळ होऊन गेलेला आहे. हा गुळावलायचं आपल्याला. तुम्ही म्हणलं तुकोबरायला आपण थोडा उशिराने पाठवू तर उशिराने पाठवू, त्याला काय? हा का वेळेवर पाठवायचंय? वेळेवर पाठवूया. हा मग बोलत चला. तुम्ही आम्ही सर्व इथं अनेक अडचणी बाजूला सारून त्या अडचणीतनं मार्ग करत करत आपण इथं आलेलो आहोत. कशा करता? हा या सोहळ्या करता आपण इथं उपस्थित आहोत. मग तुकोबराय विनंती करतात, पण मी तुम्हाला इथं विनंती करतो की बाबा इथं आल्यानंतर विठ्ठल विठ्ठल हा जप आणि पुंडलिकावर हे विठ्ठल हा सगळ्यांच्या मुखातून आलेच पाहिजे. म्हणा बरं एकदा सर्वांनी. हा म्हणू का? म्हणा. हा पुंडलिकावर रे विठ्ठल, विठाला विठाला या अभंगात जगद्गुरु तुकोबराय विनंती करतात. तत्पूर्वी किम निमित्ताने शिवाय सर्वांना ज्ञातच आहे, दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्त्यातील आजची ही गोलालाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या आज्ञेतून ही माझ्या वाटेला आलेली आहे. माग अनेक वर्ष हरिभक्त प्रेम गुरुवर्य वैकुंठवासी आमचे आजोबा भागवत महाराज बोळेगावकर यांचं इथं अगोदर कीर्तन होत होतं. काल्याचं म्हणा किंवा मदिक म्हणा कोणचं कीर्तन होत होतं. अनेक वर्ष कीर्तन झालं, पण परत परत त्यांना तब्येत साथ देत नसल्यामुळं ते काही दिवस 2-3 वर्ष बंद पडलं ना. 6 वर्ष 1 वर्ष का? हा 1 वर्ष काही येता आलं नाही. पण सर्व गावकऱ्यांच्या आज्ञेतून ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सेवेला सुरुवात करू. सेवेला सुरुवात करत असताना या कार्यक्रमाला शोभा देणारे उपस्थित असलेले सर्व गायनाचार्य असतील, मृदंगवादक असतील, व्यासपीठ अधिकारी असतील, गावकरी भजनी मंडळ असतील, बाहेरून आलेले भजनी मंडळ असतील. आता मला दोघांचंच नाव माहित आहे. आमचे तुकाराम महाराज आणि नेताजी गुरुजी, कृष्णा महाराज असतील, गाव घालतलेस तुम्ही ना. हा म्हणले सत्यनारायण महाराज असतील, व्यासपीठ अधिकारी, गायक अभिषेक महाराज, पवन महाराज, समस्त हे जे वारकरी बांधव आहेत तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन, जर कुणाचं नाव राहिलं असेल तर रागाला जाऊ नका. मी घ्यावं नाव ह्याच्यात विशेषता नाही, त्या भगवंतानं आपलं नाव घ्यावं त्याच्यात विशेषता आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सेवेला सुरुवात करू. मस्तक हे पाया संतांच्या म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सेवेला सुरुवात करू.
तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय विनंती करतात. बघा, तुकोबराय म्हणतात, साधना केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर, जन्मभर साधना केल्यानंतर, ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर, गाथेचं पारायण केल्यानंतर, भजन केल्यानंतर, कीर्तन केल्यानंतर, कोणी हरिपाठ करत असेल, कोणी काकडा करत असेल, कोणी मृदंगाची साथ करत असेल, कोण मृदंग पकवाज वाजवत असेल, कोणी गायन करत असेल, हरिपाठ म्हणणं, काकडा म्हणणं, हे काय आपल्याला तुम्हा आम्हा करता, परमार्थ करण्याकरिता साधना सांगितलेली आहेत. हरिपाठ वाचणं, ज्ञानेश्वरी वाचणं, गाथेचं पारायण करणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, भजन करणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, पंढरपूरची वारी करणं, हे परमार्थ करण्याकरता साधन सांगितलेले आहेत. आणि तुकोबारे म्हणतात, हे साधन केल्यानंतर, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथेचं पारायण केल्यानंतर जी स्थिती मला प्राप्त झाली, त्या स्थितीचं स्पष्टीकरण तुकोबाऱ्यांनी आजच्या अभंगात दिलेले आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे, सकळा सांगावी विनंती माझी. तुकोबराय प्रसन्न मुखाने आहेत. तुकोबरायला आनंद होते जातोय म्हणून. बहुतेक इतर लोकांना जर कळलं आपल्याला जायचं आहे, त्यांच्या तोंडावरची कळा बघाव कशी असते. जीवनाची आपली ही परीक्षा आहे, आणि त्या परीक्षामध्ये तोच पास होतो जो माणूस वर्षभर अभ्यास करतो. का शाळेत परीक्षा राहतात ती चालू, आता महाराष्ट्रामध्ये येते ना, बहुतेक आता 10वी का 12वीचे पेपर चालू आहेत. दोन्ही हे चालू आहेत. त्या परीक्षेमध्ये कोण पास होत, जो दर एक वर्षभर झालं त्या अभ्यास जो करतोय, ते अभ्यास केल्यानंतर तो पास होतो. ज्यांना वर्षभर फक्त ते मोबाईल मधले पिक्चर बघण्यामध्ये जर घालवलं, त्यांना पास होतंय का? नाही. देवाची कृपा आहे म्हणतात पोरं, पाया पडून जातात जाताना, आणि बाकीचे अभ्यास करणारे ते वर्षभर अभ्यास करावं लागतं, तेव्हा जाऊन तो पास होतो. तसं आपल्याही जीवनाची तर हे परीक्षा आहे. काय जन्मभर आपल्याला हे परमार्थ करावं लागतं, आणि शेवटी त्याचं काय आहे, त्या परीक्षेचा निकाल आहे. कधी शेवटी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. तुकोबराय प्रसन्न मुखाने जाताय, तुकोबराय आनंद होतय. साधना केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर जी स्थिती तुकोबरायांना प्राप्त झाली, ते तुकोबराय या अभंगामध्ये स्पष्टीकरण करतात. तुम्ही आम्ही सर्व परमार्थिक मंडळी आहोत, परमार्थिक म्हणून घेतो, मान्य. तुम्ही आम्ही सर्व परमार्थिक मंडळी आहोत, परमार्थिक म्हणून घेतो. लोक अभिमानाने सांगतात आम्ही वारकरी आहोत, वैष्णव आहोत, अमुक आहोत, तमुक आहोत, माऊली आहोत, मृदंगाचार्य, गायनाचार्य, महाराज, पकवाज, प्रवचनकार, कथाकार. बस का? अभिमानाने सांगतात आम्ही वारकरी मंडळी आहोत. आता माळा काही सगळ्यांच्या गळ्यात नसतील, पण सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळा आहेत. आपण वारकरी मंडळो, साधना करणारे आपण मंडळी आहोत. पण तुकोबाराय म्हणतात, हे साधना केल्यानंतर, गाथेचं पारायण, गाथेचं चिंतन केल्यानंतर, ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर, हरिपाठाचं पारायण केल्यानंतर, हे सर्व केल्यानंतर जे तुकोबरायांना स्थिती प्राप्त झाली होती, इथं बसलेल्यांपैकी जर कुणाला जर वाटत असेल तुकोबरायांना जी स्थिती प्राप्त झाली ती स्थिती मला प्राप्त झाली आहे, इथं बसलेल्यांपैकी कुणालाही वाटत असेल तर त्याच्या चरणावर करोडो वेळा दंडवत. पण एवढं सगळं केल्यानंतर लोक अभिमानाने सांगतात की बाबा आमच्या गावामध्ये सप्ताह सुरू होऊन किती 50 वर्ष झालं. चांगली गोष्ट आहे. इथं कितवा वर्ष आहे? 61वा. अभिमानाने सांगतात आमच्या गावामध्ये सप्ताह सुरू होऊन 50 वर्ष झालं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. महाराज येऊन सांगतात लोक, महाराज आमच्या गावामध्ये येऊन सप्त्याला 50 वर्ष झाले. म्हणलं ठीक आहे. आमच्या गावामध्ये सप्ताह भरपूर मोठा होतो. म्हणलं चांगली गोष्ट आहे. काय मोठा होतो? आमच्या गावामध्ये सप्ताह सुरू झाल्यानंतर आम्ही मोठमोठे महाराज बोलवतो, म्हणून आमचा सप्ताह लय मोठा होतो. आणि असं म्हणल्यानंतर मला एकच वाटतं, लोक म्हणतात आमच्या गावामध्ये आम्ही लय महाराज मोठे मोठे आणतो. नेमकं असं मोठे का असं मोठे का असं मोठे? कळाले ना कसं मोठे? विद्वत्तेने. वा, चांगला विषय सांगितले त्यांनी. पण जे लोक आहेत त्यांनी कशाने मोठे समजतात? जे महाराज चांगले पैसे घेतले ते मोठे म्हणतात.
असं म्हणलं चांगली गोष्ट आहे, तुमच्या गावामध्ये सप्ताह चांगला मोठा होतोय, बरं ठीक आहे महाराज. आमच्या गावामध्ये सप्ताह भरपूर मोठा होतोय. काय मोठा होतोय? सप्ताह सुरू झाल्यानंतर चुली लावताना राहते मन. कळाले का बोल ना? गावामध्ये कुणी जेवण करायचं नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे, अख्ख्या गावाला अवतान राहते. दररोज लोक तिथं येतात, नाश्त्या सगट सगळेजण त्या मंदिरापाशी जाऊन जेवायचं, नाश्ता तिथंच करायचं, जेवण तिथंच करायचं. महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह भरपूर मोठा होतो. हो, मान्य आहे. काय मोठा होतो? अजून काही नाही महाराज. आमच्या गावामध्ये सप्ताह सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी जी भाजी होती ना पंक्तीला, ते शेवटपर्यंत कधी येणार, एवढा मोठा सप्ताह होते. दररोज भाजी नवीन नवीन खाण्याकरता. म्हणलं चांगली गोष्ट आहे. पहिल्या दिवशी जो गोड पदार्थ झाला होता तो शेवटपर्यंत परत कधी येत नाही. चांगली गोष्ट आहे. आमच्या गावामध्ये सप्ताह भरपूर मोठा होतो. मान्य आहे. काय मोठा होतो? आमच्या गावाला एवढे वर्ष झाले, तेवढे वर्ष झाले, ठीक आहे. 50 वर्ष सप्ताह केल्यानंतर, 50 वर्ष तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर, 50 वर्ष तुम्ही गाथेचं पारायण केल्यानंतर, साधना केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर, प्रवचन ऐकल्यानंतर, प्रवचन केल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर, कीर्तन केल्यानंतर, गायन म्हणा, त्याच्यामध्ये वादक म्हणा, हे सगळं केल्यानंतर आपल्या स्थितीमध्ये जर बदल होत नसेल तर आपण समजावं, आपण केलेले जे साधना आहे, आपण केलेले जे भक्ती आहे ना, ते योग्य दिशेने जात नाही, आपली वाट चुकलेली आहे. जर आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या स्थितीमध्ये जर बदल होत नसेल. लोक उगं म्हणतात महाराजांमध्ये लय बदल झाला, लय बदल झाला. का बदल झाला? मागच्या वर्षी महाराज बसने आलते, या वर्षी गाडीने आल्यात. हे बदल? आता याला बहिरंग बदल म्हणावं का अंतरंग बदल म्हणावं? हा, लय बदल झालाय, लय बदल झाल्यात. मागच्या वर्षी महाराज 2 व्हीलर वर आलते, यावेळेस 4 व्हीलर घेऊन आले. पुढे चालून म्हणतात महाराज हेलिकॉप्टरने आले. हा बहिरंग बदल, बाहेरचा बदल काही कामाचा नाही. परमार्थामध्ये आल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या स्थितीमध्ये किती बदल व्हायला आपल्याला त्याला रंग रंग रे श्री रंग 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 रे रंग 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 शरीर जायाचे निमने ठेवणे. लोक बोलल्यात, वरच्या अंगाला बोलतात. मोठे झाले महाराज, मोठे झाले. कशाने मोठे झाले? बहिरंगावरून लोक लक्ष देतात. अंतरंगामध्ये आपल्या किती बदल होऊ लागले. परत महाराज घरी गेल्यावर बघाव कसं राहतात. तसं तुकोबारे म्हणतात, 50 वर्ष तुम्ही सप्ते केल्यानंतर, साधना केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर, ते गावामध्ये सप्त्याच्या अगोदर एक मीटिंग होते बघा. हा, होते का? त्या मीटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्ही
तुम्ही तिथं काहीतरी वाद झाला आणि वाद झाल्यानंतर तुम्ही जर त्या मीटिंग मध्ये एकमेकाच्या डोक्यामध्ये जर टाळ मारून घेत असलो तर आपण समजावं आपण 50 वर्ष सप्ते केलेले, आपण 50 वर्ष ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं, 50 वर्ष गाथेचं पारायण केलेलं, 50 वर्ष कीर्तन ऐकलेलं, कुठं गेलं हे सगळं? आ कुठे गेलं? पाण्यात गेला असं असं समजावं. हा आपली साधना योग्य दिशेने चालले का अयोग्य दिशेने चालले? आपली साधना अयोग्य दिशेने चाललेली असं समजावं. म्हणून साधना केल्यानंतर भक्ती केल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये बदल झाला पाहिजे, आपल्या स्थितीमध्ये बदल झाला पाहिजे. म्हणून तुकोबारे म्हणतात हे साधना केल्यानंतर हे भक्ती केल्यानंतर आमच्या अंतकरणामध्ये आमच्या स्थितीमध्ये बदल झाला. काय बदल झाला? अभंगाच्या पहिल्या चरणात आम्ही जातो तुम्ही उपाध्यारी, आम्ही जातो तुम्ही सकळा सांगावी विनंती माझी. तुकोबारे म्हणतात तुम्ही किती वर्ष झालं साधना करता, किती वर्ष झालं तुम्ही भक्ती करता त्याला महत्व नाही. कुठं राहून तुम्ही साधना केलो, कोणत्या ठिकाणी राहून, आळंदीला राहिलो का पंढरपूरला राहिलो का काशीला गेलो का कुठं गेलो, कुठं राहून साधना केलो त्याला महत्व नाही. किती वर्ष झालं साधना करतो त्याला महत्व नाही. कोणत्या महाराजापाशी जाऊन तुम्ही साधना करालो त्यालाही महत्व नाही. पण हे सगळं केल्यानंतर तुमच्या अंतकरणामध्ये आणि तुमच्या स्थितीमध्ये किती बदल होऊ लागलाय त्याला महत्व आहे. विठ्ठल एक छोटासा प्रसंग आहे. नाथ महाराजांच्या काळामध्ये नाथ महाराजांची कीर्ती जगभर पसरली होती. नाथ महाराज देवाची भेट करून देतात, नाथ महाराज देवाची भेट करून देतात. आणि असं कीर्ती पसरल्यानंतर काही वारकरी मंडळींनी ठरवलं की बाबा आपल्यालाही देवाची भेट घालून द्यायचं, आपल्यालाही देवाला भेटायचं आहे, त्या देवालाही आपलं करायचं आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना देवा सुख नोहे किरती मायक. त्या देवाला आपलं करायचं आहे असं काही गावातल्या मंडळींना वाटू लागलं. कुणाकडे जावं कुणाकडे जावं, गावामध्ये 4-5 लोकांना विचारल्यानंतर गावातल्या लोकांनी सांगितलं पैठणला नाथ महाराज म्हणून राहतात, त्या नाथ महाराजांकडे जावा आणि तुम्हाला त्यांनी काय करतील, देवाची भेट करून देतील. ठरल्याप्रमाणे ते माणूस तिथे गेला आणि पैठणला गेल्यानंतर नाथ महाराजांच्या घरी गेले. नाथ महाराजांच्या घरच्यांनी सांगितलं की नाथ महाराजांचं कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, तुम्ही त्या दिशेने जावा.
जिथे नाथ महाराजांचं प्रवचन चालू होतं तिथे गेल्यानंतर प्रवचन चालू असताना तिथे जाऊन बसले. सर्व लोक प्रवचन ऐकून नाथ महाराजांकडून प्रसाद घेऊन आपापल्या घरी गेले. तो व्यक्ती तिथंच बसलेला आहे, ते परगावचा गेलेला माणूस. आणि तिथं बसल्यानंतर नाथ महाराजांनी सांगितलं, अरे बाबा सगळे लोक कीर्तन झालं, प्रवचन झालं, उठून गेले, तू पण जा. आणि असं म्हणल्यानंतर त्या माणूस म्हणू लागला की नाथ महाराज, आमच्या गावच्या परिसरामध्ये आजूबाजूला देवाची जर भेट कोण करून देईल असं म्हणलं तर तुमचंच नाव सगळ्यांच्या तोंडावर येत होतं, म्हणून तुमची भेट करण्याकरिता मी तर तुमच्यापाशी आलेलो आहोत. मला इथं राहायचं आहे तुमच्यापाशी आणि देवाची भेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. नाथ महाराज म्हणले चल आमच्या घरी. आणि आमच्या घरी चल म्हणल्यानंतर साधना करावं लागल, भक्ती करावं लागल, तप करावं लागेल, साधना करावं लागेल. आणि असं केल्यानंतर मी तुला देवाची भेट करून देतो. ठरल्याप्रमाणे नाथ महाराज काय केले, घरी निघून गेले. आणि घरी निघून गेल्यानंतर त्या माणसाला हे घरी घेऊन गेले. आणि नाथ महाराजांचा दररोज नियम होता की बाबाला देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय त्यांनी पुढचं काम करत नव्हते. दररोज देवाला नैवेद्य दाखवत होते. आणि ते नैवेद्य कशाचा? हा, पुरणपोळीचा. दररोज नैवेद्य, एक दिवस नाही बरं का, फक्त सोमवार म्हणा, फक्त मंगळवार म्हणा, 8 दिवसातून एकदा असं नाही. दररोज पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवत होते. आणि जेवढे मंडळी तिथं पूजेकरता उपस्थित आहेत त्या सगळ्यांना नाथ महाराज काय करायचे, जेवण ते पुरणपोळीचं नैवेद्य त्यांनाही द्यायचे, देवासोबत त्यांनाही. तो माणूस परगावचा गेलेला तिथं थांबला. नाथ महाराजांची पूजा झाल्यानंतर तो माणूस काय करायचा, नाथ महाराज सोबत पंक्तीला बसायचा, पुरणपोळे खायचा, गावभर हिंडून यायचं. हा, कोण आहे हो तुमचे सोयरे आमच्या गावात बेहो, काढ नाव आहे का नाही आहे, नाव का आहे, का आहे, का आहे, असं विचारपूस करत, चौकशी करत, किती मत पडतात गावात असं विचारतात का? गावातली लोकसंख्या किती आहे असं तसं विचारत विचारत, ह्या कट्ट्यावर बस, त्या कट्ट्यावर बस, ह्या कट्ट्यावर बस. गेलता कशा करता? साधना करण्याकरता, भक्ती करण्याकरता नाथ महाराजांपाशी गेला होता. पण तो दुसरंच करू लागला. बघता 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 ह्या कट्ट्यावर बस, त्या कट्ट्यावर बस, असं बघता बघता 6 महिने असेच निघून गेले. 6 महिने झाल्यानंतर त्यालाच वाटू लागलं, अरे बाबा आपण आलतो कशा करता, नेमकं आपण करायलोय काय. एके दिवशी नाथ महाराजांचं कीर्तन झाल्यानंतर नाथ महाराजांना म्हणू लागला, नाथ महाराज काही अक्कल बिक्कल काही कळते का नाही म्हणला तुम्हाला? देव भेटायचंय, देव भेटवायचंय म्हणून मला इथं आणलो तुम्ही, मी तुमच्यापाशी आलो होतो. देव नाही आणि देवाचा पत्ता नाही आतापर्यंत. नेमकं असं का करता? आणि असं म्हणल्यानंतर नाथ महाराज म्हणू लागले, त्याच्या कट्ट्यावर ह्याच्या कट्ट्यावर जायचं तर सोडा आधी. सकाळ सकाळी उठू लागला, नाश्ता झाल्यानंतर परत नैवेद्य दाखवून पुरणपोळीच्या पंक्तीलाच तो येऊ लागला. आणि नंतर संध्याकाळी एकदा जेवण करायला येऊ लागला. दिवसभर कुठं चाललोस की साधना नाही, भक्ती नाही, नामजप नाही, काहीच नाही, असं कसं देव भेटल? मग तो म्हणू लागला, नाथ महाराज जे झालं ते झालं, आता 6 महिने गेलेत, आता उद्याच्या उद्या देव दाखवतो म्हणलो तर थांबतो, नाही तर थांबणार. आणि असं म्हणल्यानंतर नाथ महाराज म्हणले, उद्या सकाळ सकाळी 3 वाजता उठ, आपण गंगेच्या स्नानाला जाऊया. आणि स्नानाला गेल्यानंतर मी तुला तिथं देवाचं दर्शन करून देतो. सांगितल्याप्रमाणे, ठरल्याप्रमाणे नाथ महाराजांनी त्याला पहाटे 3 वाजता उठवलं. आणि उठवल्यानंतर गंगेच्या स्नानाला घेऊन जाऊ लागले. स्नानाला गेल्यानंतर नाथ महाराजांनी सांगितलं, अरे बाबा जे काम करायला ते तर काम कर, कशाला गेलते ह्यांनी? कळाले का नाही माय? गेलते कशा करता ह्यांनी? स्नाना करता, आंघोळी करता गेले होते. मग तो बाहेर थांबला तीरावर. नाथ महाराज म्हणले, जे काम करायला ते तर कर. आणि असं म्हणल्यानंतर तो आत आला. आणि आत आल्यानंतर त्याला सांगितलं नाथ महाराजांनी, बुडी घे आता. बुड म्हणल्यानंतर तो एकदा पाण्यात बुडला, दुसऱ्यांदा बुडला आणि तिसऱ्यांदा बुडणार. तेवढ्यात नाथ महाराजांनी त्याच्या मानगोटीवर आपला हात ठेवला दोन्ही पण, आणि त्याला पाण्यात दाबले. आता मला सांगा, लयच योगी तपी जपी असले तर लय वेळ किती झालं पाण्यात थांबू शकतो? लय झालं 9 तास. जागे हो ना? नाही, वारच चांगलं सुटले म्हणून एखाद्याला लागते बी झोप. लय वेळ झालं, किती मिनिटं पाण्यात थांबू शकतो माणूस? लय झाले 2-3 मिनिट, लय झालं 5 मिनिट, लय झालं. योगी जपी तपी संन्यासी जर असतील, लय झालं 8 मिनिट. त्याच्यावर कोणी थांबू शकत नाहीत.
नाथ महाराजांनी त्याला पाण्यात दाबून ठेवलं, त्याला वर येऊ देण्यात. नाथ महाराज बलवान होते, शक्तिवान होते, वर यायचा प्रयत्न करतोय पण तो वर येत नाही. आता नेमकं हे न जाणार तेवढ्यात नाथ महाराजांनी त्याला सोडलं. पळत पळत त्यानं तीरावर गेलं आणि भला मोठा धोंडा उचलला त्यानं आणि नाथ महाराजांच्या डोक्यात वा नाथ महाराजांच्या डोक्यामध्ये घालणार. तेवढ्यात नाथ महाराजांनी त्याला थांबवलं आणि म्हणू लागले, अरे बाबा नेमकं झालंय तरी काय? नाथ महाराज विचारू लागले. नाथ महाराजांना तो म्हणू लागला, नाथ महाराज, महाराज आहो की एवढं सगळं केल्यानंतर काय झालं म्हणला. आणि भल्या पहाट मला 3 वाजता तुम्ही इथं आणलो आणि आणल्यानंतर मला गंगेच्या स्नानाला म्हणून आणलो आणि मला तुम्ही इथं मारण्याचा प्रयत्न केलो आणि का झालं म्हणून वरून विचारला लाव. नाथ महाराजांनी सांगितलं, नाही नाही, नेमकं तुला पाण्यामध्ये बुडवल्यानंतर काय वाटू लागलं, अंतकरणामध्ये मनामध्ये काय येऊ लागलं असं म्हणल्यानंतर तो म्हणू लागला, महाराज ज्यावेळेस तुम्ही मला पाण्यामध्ये बुडवलो, अंतकरणामध्ये मनामध्ये एकच इच्छा होती, कधी एकदा पाण्याच्या बाहेर येईन, ते दगड घेईन आणि तुमच्या डोक्यात घालीन. अंतकरणामध्ये एवढीच इच्छा होती, कधी एकदा पाण्याच्या बाहेर येतो आणि ते दगड घेतो, कधी एकदा पाण्याच्या बाहेर येतो आणि दगड घेतो. नाथ महाराज म्हणू लागले, तसं कधी एकदा देव भेटला असं अंतकरणामध्ये इच्छा तळमळ आपली जागृत झाली, देव भेटल्याशिवाय राहणार. विठ्ठल तुम्ही नाथ महाराजांपाशी राहावा, अगर तुम्ही तुकोबऱ्यांपाशी राहावा, अगर पंढरपूरला राहावा, अगर गावात राहावा, काशीला जावा किंवा रामेश्वरला जावा, कोणत्या ठिकाणी बसून तुम्ही साधना केलो, कोणत्या महाराजांपाशी बसून तुम्ही भक्ती केलो, साधना केलो, त्याला महत्व नाही. हे साधना केल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या स्थितीमध्ये किती बदल होऊ लागलाय त्याला महत्व आहे. विठ्ठल तोच बदल तुकोबऱ्याने आपल्या अभंगामध्ये आज व्यक्त केलेला आहे. बघा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 5 मूल्य सांगितलेले आहेत. ज्ञान, भक्ती, विरक्ती, शांती आणि सद्गुरु निष्ठा, असे 5 मूल्य सांगितलेले आहेत. आणि 5 मूल्यामध्ये 5 साधू संतांची नावं आलेली आहेत. ज्ञान म्हणलं की ज्ञानी यांचा शिरोमणी, पूजस्थानी चिंतकाचा चिंतमणी, ज्ञानोबा माझा. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबरांकडे आपण पाहतो. शांती म्हणल्यानंतर शांताबाई नाही बर का, ते शांत नाव असतं ते, पण ते तसं वागत नाहीत. शांती म्हणल्यानंतर एकच नाव आपल्या समोर होतं, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. विरक्ती म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय. आणि भक्ती म्हणल्यानंतर नामदेव महाराज. आणि सद्गुरु निष्ठा म्हणल्यानंतर एकच नाव समोर येतो, सद्गुरु निष्ठा म्हणल्यानंतर निळोबाराय. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु निष्ठा म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, निळोबाराय. निळोबारायांनी काय केलं, निळोबारायांनी तुकोबराय वैकुंठाला गेले न सांगता निघून गेले म्हणून निळोबारायांनी काय केलं, अनुष्ठान मांडलं. डोळे बंद करून अनुष्ठान करू लागले. देवाला काळजी वाटू लागली. देव वैकुंठाहून खाली आले आणि वैकुंठाहून खाली आल्यानंतर देव म्हणतात की बाबा अहो निळोबाराय, मी आलेलो आहो, डोळे उघडा, मी तुम्हाला भेटण्याकरता आलेलो आहोत. मग त्यावेळेस निळोबाराय म्हणतात, तुझं लागिए
नाळे बोलाविले कोणी राजा बाबा येत तुझ लागे बोलवले कोणी पार्थिल्या वाचून आला का निळोपारे म्हणतात देवा आम्ही तुला बोलवलं नाही निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुक याचा धावा करीत असो देवाला आल्यानंतर निळोपाऱ्याने त्या देवाला माग पाठवलं आम्ही तुला बोलवलं नाही कुणाला बोलवलंय आम्ही तुक याचा धावा करीत असो आम्ही तुकोबऱ्यांना बोलवलं आहे तुम्हाला बोलवलं नाही म्हणून असं देवाला माग पाठवणारे सद्गुरु निष्ठा असणारे कोण होते निळोपारे होते शांती म्हणलं की शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्ती म्हणल्यानंतर नामदेव महाराजांचं नाव समोर येतं आणि विरक्ती म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांचं नाव समोर येतं हे 5 साधू संत 5 तत्वांमध्ये विलीन झालेले आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आणि आजचा हा अलौकिक प्रसंग असा आहे या आकाश तत्वामध्ये जगद्गुरु तुकोबराय विलीन झालेले आहेत विठ्ठल सर्व साधू संत मंडळी संत महात्म्य मंडळी हे काळावर मात केलेले आहे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवला जगात काळ खाय आम्ही माता दिला पाय काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो हे सर्व साधू संत महात्मे संत मंडळी महात्मे मंडळी यांनी ह्या काळावर असं मात केलेले आहे ह्या गावाचं नाव जर बघायचं झालं तर ह्या गावाचं नाव काय सांगितलेलं आहे माळेगाव नाही ह्या गावाचं नाव काय आहे तर या गावाचं नाव मृत्यूलोक असं सांगितलेले मृत्यूलोक एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा विटेवर आपल्याला ते विषय घ्यायचं नाही ह्या मृत्यूलोकाला नाव आहे या गावाला नाव काय दिलेलं आहे या मृत्यूलोक दिलेलं आहे इथं एकदा आलं की त्याला जावंच लागतं माणसाच्या जीवनामध्ये 2 सोहळे पार करावंच लागतात एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा मधले जे सोहळे आहेत वाढदिवस म्हणा अॅनिव्हर्सरी म्हणा ते तुमच्या मनावर आहेत कळाले का हे बाकीचे जे सोहळे आहेत वाढदिवस म्हणा बाकीचं अजून काय म्हणा कोणतेही सोहळे ते तुमच्या मनावर आहेत पण हे 2 सोहळे पार केल्याशिवाय माणसाला गती नाही एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा असं 2 सोहळे सांगितलेले आहेत माणसाला जन्म झाला की आनंद होतो पण मृत्यूच्या बाबतीत असं घडत नाही माणसाला जन्म झाला की आनंद करतो पण मृत्यू झाल्यानंतर ते शोक मानतात दुःख मानतात विठ्ठल माणसाला व्याला बरं वाटतं पण मरण बरं वाटत नाही
पण ह्या साधू संत महात्म्यांनी या काळावर विजय मिळवलेला आहे. ज्ञानोबरायांना नेण्याकरता काळ आला आणि काळ आल्यानंतर ज्ञानोबरायांना नेण्याकरता आला. मग त्यावेळेस सोपान काकांनी 2 बोट दाखवले त्या काळाला. हा बरोबर का? 2 बोट दाखवल्यानंतर तो काळ परत गेला आणि 2 बोट दाखवल्या म्हणल्यानंतर त्या काळाला वाटलं 2 वर्षांनी यायला सांगितलेलं आहे. परत 2 वर्षांनी ज्ञानोबरायांना नेण्याकरता काळ आला आणि परत आल्यानंतर त्यावेळेस निवृत्तीनाथांनी परत 2 बोट दाखवले आणि परत 2 बोट दाखवल्यानंतर त्या काळाला वाटलं अजून 2 वर्षांनी या म्हणलेल्यात काय की. परत तो 2 वर्षांनी परत आला आणि परत आल्यानंतर मुक्ताबाई मातेने परत 2 वर्ष असं बोट दाखवलं. आणि मग त्यावेळेस मुक्ताबाई मातेने सांगितलं अरे काळ्या 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाही, 2 बोट म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तिकडं फिरकायचं नाही. ज्ञानोबराय आजही ज्ञानोबराय आजही त्या आळंदीमध्ये त्या समाधीस्थ आहेत. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो. ज्ञानदेव घेतले दान बाबा हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळचंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो. सर्व साधू संत महात्मे सर्व संत म्हणताने त्यांनी ह्या काळावर मात केलेली आहे. आणि आजची अद्भुत घटना आहे. जगद्गुरु तुकोबर यांनी काय या काळाच्या माथ्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठाला निघून गेलेले आहेत. आज हे अलौकिक महात्मे, आजचा अलौकिक हा दिवस आहे. म्हणून म्हणतात बघा, तुकोबरायांच्या जीवनाकडे पाहायचं झालं, जगद्गुरु तुकोबरायांच्या ज्यावेळेस बालपण होतं त्या लहानपणी जगद्गुरु तुकोबरायांनी अतिशय चांगलं त्यांचं जीवन व्यतीत केलेलं आहे. घरामध्ये गडगंज श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांच्या होते. श्रीमंती भरपूर होते. आई वडील जगद्गुरु तुकोबरायांवर अतिशय प्रेम करत होते. जगद्गुरु तुकोबरायांना मोठा भाऊ होता, त्यांचं नाव सावजी. आणि सगळ्यात लहाना बंधू जगद्गुरु तुकोबरायांचं कान्होबराय. असे 3 भावंड होते. आणि असं चालत असताना जगद्गुरु तुकोबराय वयाच्या 12व्या वर्षी 12 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांचं वय घसरत गेलं. 70-80 पर्यंत त्यांचं वय वेळ असल्यामुळं त्यांना दाम्पत्य हे भरपूर वेळाने त्यांना प्राप्त झाले. भरपूर दिवसांनी त्यांना मुलं झाले. बोलोबरायला आणि कनकाई मातेला भरपूर दिवसातून मुलं झाल्यामुळे त्यांचं वय उतरत गेलं. म्हातारपणाला लागल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना वाटू लागलं जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंतच ह्या तिघांचे लग्न उरकून टाकावे. म्हणून सावजी, तुकोबराय आणि कान्होबराय या तिघांचं लग्न एकाच मंडपामध्ये एकाच दिवशी करून टाकले. परत बघणं होतंय ना होतंय. फक्त 10 वर्षाचे कान्होबराय होते, 12 वर्षाचे जगद्गुरु तुकोबराय होते आणि 14 वर्षाचे सावजी होते. जगद्गुरु तुकोबरायांचे सगळ्यात मोठे भाऊ सावजी. आणि असे तिघांचे लग्न झाल्यानंतर
काही दिवसानंतर बोलोबांना वाटू लागलं. सकाळ सकाळी स्नान संध्या झाली आणि स्नान संध्या झाल्यानंतर गंध लावत असताना बोलोबऱ्यांना दिसलं की बाबा आपला एक डोक्यातला जे केस आहे ना ते पांढरा झालेला आहे. आणि पांढरा झालेला पाहिल्यानंतर बोलोबारायांना वाटू लागलं आता आपण या संसारातनं सगळं काही सोडलं पाहिजे आणि देवाचं नामचिंतन हरिजागर केलं पाहिजे. जे ह्या संसारामधले जे हे आहे ते सगळं आता सोपून द्यावं या पोरांकडे आणि आता आपण निवांत मोकळं राहावं असं बोलोबारायांना वाटू लागलं. आणि असं वाटल्यानंतर बोलोबाराय आणि कनकाई माता हे त्यांच्या मोठ्या मुलाला सावजींना बोलवले आणि बोलवल्यानंतर सांगितले आता या संसाराचा भार तुझ्या कशी घे, हा संसार तूच चालव. आणि असं म्हणल्यानंतर सावजी म्हणू लागले मला या संसारामध्ये पडायचं नाही, या लचंड्यामध्ये मला पडायचं नाही, मला या संसारामध्ये राहायचं नाही. मी काय करणार आहे, मी जंगलामध्ये तपश्चर्या वनामध्ये तपश्चर्या करण्याकरता मी निघून जाणार आहे, मला या संसारामध्ये पडायचं नाही. आणि असं म्हणल्यानंतर कनकाई मातेला आणि बोलोबऱ्यांना वाटू लागलं अरे बाबा घरातला सगळ्यात मोठा वडील मुलगा हे नाही या संसाराचं भार आपल्या खांद्यावर नाही घेणार तर कोण घेणार. हा म्हणू लागला मला जायचंय वनामध्ये तपश्चर्या करायला, काय करावं काय करावं. असं झाल्यानंतर मग त्यावेळेस कनकाई माता म्हणू लागली आपण काय करू, आपला जो मुलगा आहे ना दुसरा कोण, हा कळालंय का नाही, आपला जो दुसरा मुलगा आहे तुकोबराय त्यांना बोलवा. आणि तुकोबरायला बोलवला म्हणल्यानंतर बोलोबरायांनी तुकोबरायांना बोलवलं आणि तुकोबरायांना सांगितलं की बाबा आता सावजी येऊन गेले, सावजींना सांगितलं आता आमचं वय झालेलं आहे, आता या आम्हाला संसारामध्ये थांबायचं नाही, जे काही असेल ते संसाराचा गाडा तुम्ही करा, या संसाराचं भार तुमच्या अंगावर घ्या आणि तुम्ही संसार करा, हे घ्या घरातला ठेवा. असं म्हणून मी सावजीला दिलो. सावजी म्हणू लागले मला तपश्चर्या करायला कुठं जायचंय, वनामध्ये जायचंय म्हणू लागले सावजी. आता काय करावं. मग त्यावेळेस तुकोबरायांना विचारलं तुम्ही घेता का तुमच्या खांद्यावर ओझ संसाराचं. आणि असं म्हणल्यानंतर तुकोबराय म्हणू लागले हो मी घेतो, तुम्ही फक्त मला सांगा कसं कसं करायचं, संसार कसं करायचं काय नाही हे सगळं तुम्ही सांगा मी तसं करतो. म्हणल्यानंतर 12व्या वर्षी वयाच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या खांद्यावर काय दिलं, संसाराचा भार दिला. त्यांना सांगितलं घरामध्ये महाजनकी होती, श्रीमंत होते, व्याजाने पैसे दिलेले होते, कुणाला कसं दिले कुणाला कसं दिलंय, घरामध्ये दुकान होतं, या दुकानामध्ये आपण कसं थांबावं, लोकांना कसं द्यावं, व्यापार कसं करावं, हे सगळं तुकोबरायांना बोलोबरायांनी शिकवलं. आणि शिकवल्यानंतर तुकोबराय दुकानावर बसू लागले. अवघ्या 5 वर्षामध्ये ते दुकान एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं, आजूबाजूच्या देहू गावामधले जे परिसर होतं त्या गावातले जे लोक होते, दुकानदार होते, ते पुण्याला जात नव्हते सामान खरेदी करण्याकरता. कुठे यायचे, तुकोबरायजवळ देहूला यायचे. अतिशय एवढं मोठं जगद्गुरु तुकोबरायांनी ते दुकान केलं. गावातनं जात असताना 51-52 वयाचे जे वयोवृद्ध म्हातारे आहेत ते लोक म्हातारे जगद्गुरु तुकोबरायला राम राम घालायचे, राम राम तुका शेठ, राम राम तुका शेठ, राम 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 राम. अतिशय वयोवृद्ध असणारे जे लोक होते ते तुकोबरायांना मानायचे. अतिशय 5 वर्षामध्ये एवढं मोठं दुकान झालं, आजूबाजूचे लोक तिथं खरेदी करण्याकरता येऊ लागले. सगळा संसार चांगला चालत असताना अतिशय सगळीकडे वाढलेलं आहे धन धान्य, घरामध्ये श्रीमंती भरपूर आलेली आहे. आणि असं असता असता जगद्गुरु तुकोबरायांवर देवाची कृपा झाली. जगद्गुरु तुकोबरायांवर देवाची कृपा झाली. काय कृपा झाली जगद्गुरु तुकोबरायांवर, काय कृपा झाली म्हणाल तर जगद्गुरु तुकोबरायांचे आई वडील वारले. आई वडील एकाच वर्षानंतर वारल्यानंतर तुकोबरायांना अतिशय दुःख झालं. तुकोबराय रडू लागले. ज्यांनी आपल्याला ह्या संसारामध्ये, ज्यांनी आपल्या ह्या दुकानदारामध्ये बसवलेले आहेत, जे आपला पाठिंबा होते, खांब होते, ते अतिशय असं निघून गेलेले. आपण कसं करावं, मोठा भाऊ बाहेर निघून गेलेला आहे, आपण हा संसाराचा गाडा कसं ओढावं, सांगणारे मोठे महात्मे आपल्या घरामध्ये कुणी नाहीत, वयोवृद्ध कुणीही नाही. असं करून जगद्गुरु तुकोबराय काय करू लागले, खेद करू वाटले, दुःख वाटू लागलं. आणि अशा दुःखातून जाता 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 जगद्गुरु तुकोबरायांनी ते दुकानही जायचं सोडून दिलं, घरामध्ये ठेवा मांडला. आणि घरामध्ये ठेवा मांडल्यानंतर घरामध्येच बघू लागले. आणि बघता बघता जगद्गुरु तुकोबरायांना आपल्या वाडवडिलांनी जे ग्रंथ आणून ठेवले होते घरामध्ये,
ज्ञानेश्वरी म्हणा, एकनाथी भागवत म्हणा, नामदेवरायांचा गाथा म्हणा, हे अशा प्रकारचे जे साहित्य, चांगदेव पासष्टी म्हणा, भागवत म्हणा, हे सगळं असं घरामध्ये सापडल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी त्या वाङ्मयाचं चिंतन करू लागले. ज्ञानेश्वरीचं, गाथेचं, भागवताचं, ते चांगदेव पासष्टी म्हणा, हेच पारायण करता 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 जगद्गुरु तुकोबरायांना कळलं, अरे बाबा, हे संसारामध्ये तर ह्या काही ठेवलंच नाही, आपण उगाच दुःख करत होतो, उगाच शोक करत होतो. आणि असं करता करता जगद्गुरु तुकोबरायांवर देवाची कृपा झाली. भगवत भक्तीकडे जगद्गुरु तुकोबराय देवाच्या भक्तीकडे ओढू लागले. आणि असं ओढता 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 जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं की बाबा, आपण भरपूर दिवस झालं घरामध्ये आहोत, दुकानावर गेलो नाहीत, घरामध्ये अन्न नाही, काय नाही, आपला संसार हा कसं चालावं, इकडे भक्ती करावं लागल, आपल्याला संसारही करावं लागल, कसं करावं. आणि असं म्हणता म्हणता घरातलं सगळं धान्य संपलंय, काय करावं नेमकं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी जाऊन आपलं दुकान परत उघडलेलं आहे. 1 वर्षानंतर दुकानावर गेल्यानंतर दुकान उघडून बसलेत. गिराईक सगळं वळलं होतं. परत एकही माणूस दुकानाला ये नाही, गिराईक सगळं वळलं होतं. लोक सगळे दुसऱ्या दुकानाला जाऊ लागले होते. आणि जात असताना जगद्गुरूंनी तुकोबरायांनी पाहिलं की बाबा कोण येत नाही. एखादा जर कोणी व्यक्ती दुकानाकरता आला तर तुकोबराय आपल्याच चिंतनामध्ये मग्न होते. विठ्ठल 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 असं नामजप जगद्गुरु तुकोबरायांचं चालू आहे. एखादं गिराईक जर तिथं दुकानावर आलं, त्यानं सांगायचं गहू द्या, साखर द्या, अमुक द्या, तमुक द्या. तुकोबरायाकडे त्यांचं लक्षच नव्हतं. तुकोबराय आपल्याच नामस्मरणामध्ये मग्न नव्हते. विठ्ठल 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 असं करता करता ते सगळं गिराईक निघून गेलं. कोणीही दुकानावर येईना. आता काय करावं नेमकं. लोक पैसे मागण्याकरता घेऊन येऊ लागले. आणि ज्या लोकांनी पैसे घेतले होते जगद्गुरु तुकोबरायांकडनं, ते लोक घरी यायला तयार नाहीत. असं करता करता जगद्गुरु तुकोबरायांनी, घरात काही श्रीमंती होते, दागदागिने होते, ते सगळं विकून जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं, जिचे पैसे होते त्या सर्वांना देऊन टाकलं. आणि देऊन टाकल्यानंतर तुकोबरायांनी ठरवलं, आता इथं आपल्याला थांबायचं नाही. आणि मग डोंगरामध्ये गेल्यानंतर, गुहेत गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय तिथं तपश्चर्या करू लागले, साधना करू लागले. आणि साधना केल्यानंतर एके दिवशी जगद्गुरु तुकोबराय काय केले, व्यापार करण्याकरता बाजारामध्ये गेल्यानंतर आणण्याकरता येता येता जगद्गुरु तुकोबरायांना उशीर झालं. सगळे जे सोबतचे मंडळी होते ते जगद्गुरु तुकोबरायांना सोडून पुढे निघून गेले होते. अंधारी रात्र पडलेली आहे. जगद्गुरु तुकोबराय एकटा येत असताना एक बैल आहे आणि त्या बैलावर ते गोणी होते. आणि ते गोणी येता 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 ते गोणी एका जंगलामध्ये अर्ध्या रस्त्यामध्ये ते पडले. आणि पडल्यानंतर तुकोबरायांना काळजी वाटू लागली, आता हे गोणी कसं उचलावं.
रात्र पडलेली आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे, विजा चमकत आहे, नेमकं करावं तरी काय? आता मला कोण मदत करल म्हणून देवाचा धावा केला. अशा अरण्यामध्ये कोण येईल? गोणी उचलण्याचा प्रयत्न केले, पोतं उचलण्याचा प्रयत्न केले, पण पोतं उचलत नाही. आता काय करावं? मग त्यावेळेस भगवंताने एका गुराख्याचं रूप घेऊन तिथं आलेले आहेत आणि ते पोती उचलण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांपाशी गेल्यानंतर तो भगवान पांडुरंग परमात्मा देवाला म्हणू लागला, अहो कोण आहेत तुम्ही? तुकोबरायांनी सांगितलं, मी देहूचे तुकाराम महाराज आहेत. व्यापार करण्याकरता इथं सामान घेण्याकरता बाजारामध्ये आलो होतो. माझ्यासोबतचे जे मंडळी आहेत ते निघून गेलेले आहेत. आता मला हे गोणी उचलत नाही, पोतं उचलत नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्यांना सांगू लागले, देव म्हणू लागले, ते गुराखी म्हणू लागला, मी उचलतो. भगवान पांडुरंग परमात्मा तिथे गेले, ती गोणी उचलली आणि त्या बैलावर टाकली आणि ते दोघं सोबत निघून गेले. आणि गावामध्ये पोहोचल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं तर कोणीच नाही आपल्या सोबत. मग त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांना कळलं, देव आपल्याला अन्य रूपामध्ये आपल्याला मदत करतोय, दर्शन देतोय. असं का करत असेल बरं देव? असं तुकोबरायांना वाटू लागलं. भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला त्याच्या मूळ रूपामध्ये आपल्याला दर्शन का देत नाही? असं दुसरं रूप धारण करून घेऊन येऊ लागला. असं जगद्गुरु तुकोबरायांना वाटल्यानंतर तुकोबराय साधना करण्याकरता गेले. डोंगरामध्ये गेल्यानंतर एका गुहेमध्ये साधना करू लागले आणि साधना करत असताना आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली, अहो जगद्गुरु तुकोबराय, भगवान पांडुरंग परमात्मा सापाच्या रूपामध्ये तुमच्या समोर उभा आहे, दर्शन घ्या. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर तुकोबराय म्हणू लागले, सापाच्या रूपामध्ये दर्शन घेण्याकरता आम्हाला काय डोंबाराचा खेळ बघायचा आहे का? आम्हाला डोंबाराचा खेळ पाहायचं नाही. त्या देवाला सांगा त्याच्या मूळ रूपामध्ये, मूळ स्वरूपामध्ये दर्शन द्या. त्याच्या मूळ स्वरूपामध्ये आम्हाला दर्शन अपेक्षित आहे. सापाचं, वाघाचं, गुराख्याचं रूप घेऊन येऊ नको, त्याच्या मूळ स्वरूपामध्ये यायला सांगा. अजून साधना करू लागले, विजा चमकू लागले. एखादा तर प्रसंग असा झाला, जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावर वाघ झपटण्याकरता येऊ लागला. असं करता करता बरेच अडचणी गेल्यानंतर तुकोबरायांना भगवान पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, देवा, अहो तुकोबराय, मी तुमच्या समोर उपस्थित आहो, डोळे उघडा, तुम्हाला दर्शन देण्याकरता मूळ स्वरूपामध्ये मी उपस्थित आहे. आणि असं म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांना दर्शन देण्याकरता तिथं भगवान पांडुरंग परमात्मा आले आहेत. दर्शन वगैरे झालं आणि असं झालं असताना जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं की बाबा या संसारामध्ये, त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी ठरवलं की बाबा आता पण ह्या संसारामध्ये ह्या धन धान्याला आपण काहीच कमी किंमत द्यायचं नाही. ह्या द्रव्याच्या ठिकाणी तर आपण जायचंच नाही. काय जायचं नाही? सोने रूपी आम्हा मूर्तिके समान, 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 माणिक पाषाण खडे, माणिक पाषाण खडे. तुकोबराय म्हणू लागले, आता या द्रव्याच्या ठिकाणी आपण जायचंच नाही. देवाचा साक्षात्कार झाले, आपण सतत या परमार्थामध्ये, नामसाधनामध्ये आपण गुणगत राहायचं. असं म्हणल्यानंतर आपण आकडा तिकडे जायचं नाही. सोने रूपी आम्हा मूर्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. मग नेमकं जगद्गुरु तुकोबरायांना काय आवडं लागलं? मृत्यूलोकी आम्हा आवडते परे, नाही एका हरी नामे विन विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसलेसे. सोने रूपी आम्हा मूर्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुका म्हणे तैशा दिसतील नारे, रिसाच्या परे आम्हा पुढे. तुकोबराय म्हणतात, या प्रपंचामधली आम्हाला कोणतीच वस्तू आवडत नाही. हा प्रपंच आम्हाला कसा वाटतो? विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसलेसे. एक वेळेस प्रसंग असा आला, जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटू लागलं काही करावं, पण आपल्याला तुकोबरायांना काहीतरी दक्षिणा द्यायचं आहे, तेवढं तुकोबरायांनी स्वीकार करावं, असं तुकोबरायांना वाटू लागलं. आणि असं वाटता वाटता छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांना काही सोनं, नाणं, हिरे, मोठे माणिक भरलेले टाट, कपड्याला त्याने भरलेले ताट, हे सगळं तुकोबरायांकडे पाठवून दिलं. आणि पाठवून दिल्यानंतर तुकोबराय म्हणतात, हे आम्हाला आवडत नाही. सोने रूपी आम्हा मूर्तिके समान, माणिक पाषाण
खडे जैसे. हे सोन्या रूपी जे आहे हे मातीतून जन्माला आलेलं आहे आणि परत त्याला माती रूपच व्हायचं आहे. आम्हाला हे आवडत नाही म्हणून ते पाठवून दिलं जगद्गुरु तुकोबरायांनी. कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवून दिलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये एकच इच्छा होती, एकच तळमळ होती, काही करावं तिकडं तुकोबरायांनी, पण एवढा स्वीकार करावा. काय करावं काय करावं असं करता 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 एके दिवशी असं ठरलं की बाबा एक ब्राह्मणाला सभा भरली. नेमकं तुकोबरायांना हे कसं द्यावं आपण. तुकोबरायांनी ह्या सोनं चांदी जे भरलेलं जे टाट होतं ह्याच्यामधलं थोडा का होईना तुकोबरायांनी घेतलं पाहिजे असं वाटू लागलं छत्रपती शिवाजी महाराजांना. सभा भरली, कोण कसं द्यावं असं म्हणू लागलं. कुणाकडे काय उपाय आहे का, युक्ती आहे का कुणाकडं असं म्हणता म्हणता एक ब्राह्मण तिथं आला. आणि ब्राह्मण आल्यानंतर तुकोबरायांना सांगू लागले की छत्रपती शिवाजी महाराजांना सांगू लागले आपण काय करू, आपल्या गावामध्ये तुकोबरायांचं कीर्तन ठेवूया आणि कीर्तन ठेवल्यानंतर आपण त्यांना जाताना नारळ देऊया. आता महाराज नारळ तर घेतातच की. उद्या आहे का? हा उद्या आपण नारळ देऊया. आणि असं म्हणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना बरं वाटलं की कीर्तन केल्यानंतर तर तुकोबराय नारळ घेतील. छत्रपती शिवाजी महाराज म्हणू लागले आपल्याला फक्त नारळ द्यायचं नाही, ते सोने हिरे माणिक भरलेले जे ताट आहे ते आपल्याला द्यायचं आहे. कसं द्यावं. मग त्या ब्राह्मणाने सांगितलं त्या नारळाच्या वर असं 2 डोळे राहतात. बरोबर का? 3 का? बर 3 घ्या आपल्याला काय. ते 3 डोळे राहतात ना, आपण काय करू ते 3 डोळे आपण तिथं छिद्र करू, आतमधलं सगळं पाणी आपण बाहेर काढून टाकू आणि त्या छिद्रातून जेवढं काय त्याच्यामध्ये आत जाते आपण तेवढं घालूया आणि तुकोबराय घरी जातील, फोडतील, देवाचं प्रसाद म्हणून ठेवून घेतील असं ह्या लोकांची अपेक्षा. ह्या लोकांना असं वाटू लागलं. आणि असं वाटता वाटता जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन ठेवलं. ते नारोळ्यामध्ये सगळे हिरे माणिक मोती जेवढं काही छोटे छोटे वस्तू आहेत ते सगळं त्याच्यामध्ये घालण्यात आलं. आणि घातल्यानंतर तुकोबरायांना सांगितलं आता कीर्तन सांगा तुकोबरायांना. तुकोबरायांचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर सगळे गावातले मंडळी तिथं उपस्थित आले, सगळे गावातले लोक तिथं आले. आणि तिथं आल्यानंतर तुकोबरायाने सांगितलं की बाबा मी आता निघतो गावाकडे जातो. आणि जातो म्हणल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं तुकोबराय आमची इच्छा आहे की बाबा तुम्ही नारळ घेणाव ना पाकिट घेणाव ना नारळाच्या खालून ना नारळाच्या वरून. तुम्ही पाकिट अशा काहीच घेत नाही, दक्षिणा घेणाव काय बी घेणाव, एवढं नारळ तुम्ही स्वीकाराव असं आमच्या सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे, तुम्ही एवढं घ्या. आणि असं म्हणल्यानंतर तुकोबराय म्हणू लागले आम्हाला नको, आम्हाला नारळ नको, काहीच नको, काहीच नको असं सांगू लागले तुकोबराय. आणि असं सांगता सांगता गावातल्या सर्व लोकांनी सांगितलं तुकोबराय सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे महाराज तुम्ही एवढं नारळ घ्यावंच. तुकोबराय म्हणले ठीक आहे नारळ मी घेतो पण माझी बी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे. तुकोबराय म्हणू लागले नारळ घेतल्यानंतर नारळ इथंच फोडायचा आणि सगळ्यांनी प्रसाद वाटून घ्यायचा. नारळ इथंच फोडायचा आणि ते प्रसाद फोडल्यानंतर सर्वांनी आपण वाटून घेऊ तरच मी नारळ घेतो. सांगायचं तात्पर्य एवढंच. तुकोबरायांवर देवाची कृपा झाल्यानंतर तुकोबराय म्हणतात आपल्याला आता त्या सोन्या दरव्याकडे तिकडे जायचं नाही. सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. असं बघता 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 जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं की बाबा या संसारामध्ये संसार दुःख मूळ चहुकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आता ह्याच्यामध्ये संसार दुःख मुळ चौकडे गळ त्याच्यामध्ये मी पडल निबी आणि कळाले का. आता ह्या संसार दुःख मुळ चौकडे गळ हे कोण म्हणावं लागते. तुम्ही म्हणावं लागते. कारण की मला तर त्याच्यामधला अजून अनुभवच नाही. फक्त म्हणण्याचं प्रमाण आहे. होईल का. तुकोबराय म्हणले या यवनांनी त्यावेळेस त्या लोकांवर अत्याचार केला. तुकोबरायांना पावलं जात नाही, बघवत जात नाही. आणि असं करता करता तुकोबरायांनी देवाला निरोप पाठवला. देवा आता तुम्ही या. देवाला सांगितलं मग देव काय ऐकायला तयार नाही. नेमकं निरोप कुणाला पाठवावं असं म्हणल्यानंतर त्यावेळेस तुकोबरायांनी गरुडाला निमंत्रण पाठवलं. गरुडाला सांगितलं देवाला सांगा या. गरुडाचे पाये गरुडाचे पाये गरुडाचे पाय गरुडाचे पाय
गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई वेग्या नावा तो हरी मज दिनाशी उतरी. तुकोबरायांनी गरुडाजवळ निमंत्रण पाठवलं की बाबा देवाला लवकर घेऊन या, लवकर वेग्या नावा तो हरी. येता येता कुठल्या हॉटेलवर थांबू नका, कुणाच्या सोयरा धैर्याच्या घरी जाऊ नका, डायरेक्ट इथं घेऊन या. तुकोबरायांनी निमंत्रण पाठवलं. मग त्यावेळेस गरुड म्हणू लागला, देवा तुकोबराय देवाला निमंत्रण मी सांगतो, पण देवाचे जे पाय आहेत ते कुणाच्या हातामध्ये आहेत? पाय लक्ष्मीच्या हाती, तिसे यावे का कुळते. मग जगद्गुरु तुकोबरायांनी लक्ष्मी मातेला विनंती केलेली आहे, देवाला लवकर पाठवून द्या, लवकर पाठवून द्या. म्हणल्यानंतर लक्ष्मी माता म्हणते की बाबा देव तर शयन कक्षामध्ये निद्रस्त आहेत, देव झोपलेले आहेत, देवाला जागा कसं करावं. आणि असं म्हणल्यानंतर तुकोबरायांनी परत गोडूला सांगितलंय की बाबा देवाला हलवा, देवाला जागे करा. आणि जागे करा म्हणल्यानंतर गुलाल वाटलो का? त्यावेळेस गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोळे वेग्या नावा तो हरी मज दिनाशी उतरी. पाय लक्ष्मीच्या हाती तेसी यावे का कुळते. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. तुकोबरायांनी परत शेषाला विनंती केली की आता तुम्ही याला जागे करा. जागे करा म्हणल्यानंतर देवाला हलवलं आणि हलवल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणला सांगितलं की बाबा देव वाट बघू लागलेत. देवाला सांगितलं तुकोबराय वाट बघू लागलेत, तुम्ही काय करा जावा देऊला. आणि असं म्हणल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा गरुडावर बसून कुठं आले? खाली आले देहूला. आणि आल्यानंतर तुकोबरायाने सांगितलं की बाबा आता आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. मग त्यावेळेस लोक म्हणू लागले तुकोबराय थांबा आता थोडं तरी थांबा. त्यावेळेस तुकोबरायाने सांगितलं आता वेळ झालेला आहे, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठाची रंग बोलावी तो. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा
हॅलो कृपया आपल्या हॅलो आपल्या गावची परंपरा आहे आपल्या पूर्वजांनी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ शांत बसा प्रत्येकाने जागेवर बसून घ्यावा मासी पावला पुढे सहित झाला गुप्त तुका कृपया तरुण मंडळीला विनंती आहे गावळ गोंधळ करू नका बसून घ्या सर्वांनी बोलावे तो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा आता आम्ही जातो आणि तुमची कृपा आमच्यावर असू द्या असं तुकोबराय म्हणतात आणि जे कोणी तिथं आलेले नाही कीर्तना करता त्यांनाही सांगा तुकोबराय गेले आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी कारण की वेळ भरपूर झालेला आहे भगवान पांडुरंग परमात्मा वाट बघत आहे वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठासी रंग बोलावी तो तुकाराम 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 तुकाराम